गुड मॉर्निंग गाईज, तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आज मी थोडंसं लेट उठली बिकॉज माझा आज हेअर वॉश डे होता. आणि ज्या दिवशी मी माझे हेअर वॉश करते त्या दिवशी मला फ्रेश आणि सुकून इतका भेटतो ना, खूपच जास्त भेटतो. त्याच्यानंतर ते बाद जेवण बनवलं अँड ऑब्व्हियसली जेवणसुद्धा करून घेतलं प्रॉपरली, माझा फेवरेट शो बघता बघता. आफ्टर दॅट मी लगे हात घरातली सगळी कामंसुद्धा निपटून घेतली एक सकटच. अडल्टिंग इज सो रिअल गाईज, सो रिअल. सो त्याच्यानंतर मी माझं थोडंफार शूट काय काय करायचं होतं ते शूट कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की यार मी माझ्या मम्मीला थोडासा व्हिडिओ कॉल करते बिकॉज तिचा ऑलरेडी व्हिडिओ कॉल येऊन गेला होता अँड आय मिस दॅट. सो मी परत गेला तर भाई मी एवढी शॉक झाली की माझी मम्मी एवढं गुलालमध्ये कुठं फिरती आहे. सो त्याच्यानंतर मला कळलं की भाई माझी मम्मी तर खरसुंडीच्या जत्रेला गेली आहे. तर त्याच्यानंतर मी एवढी दमली तर मी आय हॅव डिसायडेड दॅट की चला आता आपण तूप साखर चपाती करून नॉस्टॅल्जिया फूड खाऊया विथ माय फेवरेट क्रिएटर. सो मी तिचे सगळे व्हिडिओ आज मी बघून टाकले आणि ते सगळं झाल्यानंतर ना मला एक सरप्राईज भेटलं, जे काय मीच स्वतःहून ऑर्डर केलं होतं आणि ते आज मला रिसीव्ह झालं. आणि त्याच्यामध्ये होतं हेअर रोलर्स. हे मला इतक्या दिवसांपासून हवं होतं ना गाईज, आणि हे मी फर्स्ट टाइम करत होती. सो आय एम टू मच एक्सायटेड फॉर. आणि असं काहीतरी माझं केस टर्न आउट झालेलं आहे अँड आय एम सो हॅपी बिकॉज माझे स्ट्रेट हेअर्स आहेत तर माझ्या केसांना कर्ल्स कधीच होत नाहीत. सो हे पण माझं खूप कर्ल्स राहिलेच नाही खूप वेळ बिकॉज माझे सिल्की केस आहेत तर त्याच्यामध्ये काय होल्ड होतच नाही. सो और इतना सब करने के बाद मैंने शाम को सिंपल सी भाजी शॉपिंग किया एंड दैट्स इट फॉर द टुडेज व्लॉग. सी यू टुमारो गाइस.